बरोबर या गावचे नागरिक आहेत. दादा, तू आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीच्या बाबतीत जास्त जागा येतील का महायुतीच्या बाबतीत? महाविकास आघाडीच्या बाबतीत. तुमच्या तालुक्याचे माजी मंत्री ज्यांनी तुमच्या संगमनेर तालुक्याला एक महाराष्ट्रामध्ये वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, त्यांनी जे कामकाज केलं त्या कामकाजाबद्दल तुमचं मत काय? समाधानी आम्ही, त्यांनी भरपूर कामं केलेली आहे. आमच्या गावामध्ये पण भरपूर निधी दिलेला आहे. असं पण साहेबांचा, बाळासाहेब थोरातांचा जो पराभव झाला आहे त्यामुळं काही गावामध्ये अजून बी लोक मानायला तयार नाही की त्यांचा पराभव झाला आहे, परंतु याच्या पाठीमागची कारणं काय असतील? नाही, याच्या पाठीमागचे कारण असं काही नाही आहे का हे जे नवीन उमेदवार आहे हे असं निवडून येतील ही कोणालाही खात्री नव्हती. म्हणजे थोडक्यात हलक्यात घेतलं आणि थोडंसं अंतर्गत गटांच्या नाराजीच्या सुरमुळं साहेबांचं एक थोडंसं मताधिक्य घटलं, पण ते प्रमाणापेक्षा जास्त घटलं. असं याच्यामुळे एक थोड्याशा कमी फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. सहकार क्षेत्रामध्ये साहेबांनी जे काही योगदान आहे तुमच्या तालुक्यामध्ये, कारण बाकीच्या तालुक्यांच्या बाबतीत, कारण राहत असेल, नाशिक, शिर्डी असेल किंवा आम्ही जे आजूबाजूच्या तालुक्यात, त्यांच्यापेक्षा या तालुक्यामध्ये शेतीच्या संदर्भात ते दूध उत्पादक असतील किंवा औद्योगिक क्षेत्राचं असेल किंवा सार्वजनिक क्षेत्रात सर्वच ठिकाणी ज्या साहेबांनी बांधलेल्या बिल्डिंग्ज आहेत किंवा काय, याच्या पाठीमागं एवढं मोठं नेटवर्क असताना बाकीच्या तालुक्यामध्ये विकास नाही, परंतु ह्या तालुक्यामध्ये असं वाटतं का तुम्हाला त्यांना पाडण्यासाठी षडयंत्र करण्यात आले? नाही. ओके, हा विषय वेगळा आहे. तरी काय तुम्हाला काय वाटतं साहेबांच्या बाबतीत काय वाटतं? बोला म्हणजे साहेबांचं कामकाज कामकाज एकच नंबर आहे, सुंदर आहे. भविष्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका असेल याच्यामध्ये निश्चित महाविकास आघाडीचा झेंडा लागेल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद दादा, थँक्यू.